ज्यावेळेस इमर्जन्सी लागली, माझे वडील 2 वर्ष इमर्जन्सी जेलमध्ये होते. मी फार लहान होतो, 5-6 वर्षाचा होतो. पण आमच्या नंतरच्या पिढीला इमर्जन्सी काय माहिती नाही. त्यामुळे आज काँग्रेस जे संविधान घेऊन नाचताय, आणि नाचलंच पाहिजे, कारण आमचं संविधान नाचण्यासारखंच आहे. इतकं मोठं संविधान, महान संविधान आमचं आहे. पण त्याच काँग्रेसने त्याच संविधानाची हत्या करून या देशाला एक बंदीशाळा केलं होतं. हे देखील, हा इतिहास देखील आता सर्वांपर्यंत पोहोचला. इमर्जन्सीच्या काळामध्ये या देशामध्ये जो काळा इतिहास घडला तो अतिशय प्रभावीपणे या सिनेमात मांडण्यात आलेला आहे. स्वर्गीय श्रीमती इंदिराजी यांच्या जीवनातल्या चांगल्या घटना देखील याच्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. आणि कंगनाजींनी इंदिराजींचं जे कॅरेक्टर आहे हे अत्यंत प्रभावीपणे या सिनेमामध्ये मांडलेलं आहे. खरं म्हणजे या देशाच्या इतिहासामध्ये इमर्जन्सी एक असा काळा अध्याय होता ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आलं. सामान्य माणसाचे मौलिक अधिकार हे संपवण्यात आले आणि त्यावेळी ज्या प्रकारचे एक्सेसेस झाले त्याचं एक चित्रण देखील याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि त्याचवेळी 1971 साली ज्या दृढतेनं भारताने बांगलादेश निर्माण केला ती दृढता देखील याच्यामध्ये पाहायला मिळते. मला असं वाटतं की एक ऐतिहासिक घटनांचा मागोवा यामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो. आणि ज्याला आपण एका नेत्याचा प्रवास हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मला असं वाटतं की कंगनाजींचं मी त्यांनी जे अतिशय प्रभावीपणे इंदिराजींचं कॅरेक्टर उभं केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो.